भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून महामानवाला अभिवादन. गांधीनगरच्या लोकभवनामध्ये आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करत अभिवादन. राजधानी दिल्लीतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वपक्षीय नेत्यांकडून बाबासाहेबांना अभिवादन. स्वराज्याची राजधानीची सुरक्षा धोक्यात. किल्ले रायगडावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद. प्रशासनाकडून तातडीनं दुरुस्तीचे आदेश. भोंदू अशोक खरातच्या मालमत्तांवर ईडी आयकरची छापेमारी. नाशिक, शिर्डी, पुण्यासह 13 ठिकाणी झाडाझडती. खरातच्या तृप्ताबाला बंगल्यात 16 तास झडती. अशोक खरातला गुरुस्थानी मानणाऱ्या रुपाली चाकणकरांच्या बहिणीची मुलासह तब्बल 8 तास चौकशी. समता पतसंस्थेमध्ये कुठलीही खाती उघडली नाहीत. सही बनावट असल्याचा प्रतिभा चाकणकरांचा दावा. खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार. 4थ्या गुन्ह्यात खरातला कोर्टात हजर करणार. एसआयटी खरातच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी करणार. नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटीकडून चौकशी. 2022 पासून आरोपींनी कट्टरतेचे जाळे विणल्याचा संशय. आरोपींना विदेशातून फंडिंग होतं का, तपास सुरू. त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानच्या विश्वस्तांना अटक. पुरुषोत्तम कडलक यांना पोलिसांकडून अटक. दर्शन काळाबाजारामध्ये थेट संबंध असल्याचा आरोप. राज्यात 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. उन्हाचा पारा 45 अंशांवर जाण्याची शक्यता. तर अकोल्यामध्ये काल मोसमातील सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. जून ते सप्टेंबर दरम्यान 92% पाऊस बरसणार. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय होण्याची शक्यता. हवामान विभागाच्या अंदाजानं चिंता वाढली. आखातातील युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता. होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणावरून अमेरिका इराणमध्ये चढाओढ. तर युद्धविराम कधीही संपुष्टात येऊ शकतो. इस्रायलच्या धमकीनं टेन्शन वाढलं.